200 मीटर लांबीच्या ट्रेनला 72 किलोमीटर प्रति तास वेगाने 360 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न. लेकरांनो, अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना त्या ट्रेनचा जो वेग आहे आम्हाला किलोमीटर प्रति तास मध्ये दर्शवलेला की 72 किलोमीटर प्रति तास, या वेगाचं गोष्टी लक्षात घ्या. या वेगाचं मीटर प्रति सेकंद रूपांतरण करा. लक्षात घ्या. मग ते कसं करायचं तर 72 सोबत 518 हा अपूर्णांक गुणीला घेतला म्हणजे मीटर प्रति सेकंद रूपांतरण होते. 518 अपूर्णांकच का गुणीला घ्यायचा, संबंधीचं विस्तृत विवेचन हवं असेल रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. म्हणजे 18 चूक 72 म्हणजे 4 गुणीला 5 याचा अर्थ 20 मीटर प्रति सेकंद हा त्या ट्रेनचा मीटर प्रति सेकंद वेग. याचा अर्थ एका सेकंदाला ट्रेन 20 मीटर एवढा अंतर कापते. आता पुढे चला. साधं आणि सोपं सूत्र तुम्हाला आम्हा सगळ्यांना माहित आहे, जसं की अंतर बराबर वेळ गुणीला वेग असतो. आम्हाला प्रश्नामध्ये काय विचारला की 200 मीटर लांबीच्या ट्रेनला 72 किलोमीटर प्रति तास वेगानं 360 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी लागणारा अवधी किती, वेळ किती. तर अंतर म्हणजे लांबी आणि या सेक्शन मध्ये लेकरांनो प्रश्नामध्ये दर्शवलेली त्या ट्रेनची लांबी तर मांडावीच लागते. परत अंतर ह्या भागामध्ये जो बोगदा दर्शवला 360 मीटर लांबीचा, या बोगद्याची लांबी सुद्धा समाविष्ट करावी लागते. बोगदा ओलांडण्यास लागणारा अवधी म्हणजे वेळ किती काढायचा, म्हणून वेळ हा शब्द असाच. समोर 20 मीटर प्रति सेकंद हा वेग, इथं मीटर प्रति सेकंद वेग का घ्यायचा बाबा, तर हे जे अंतर आहे लेकरांनो, ट्रेनचं अंतर म्हणजेच लांबी ही जी दर्शवली ट्रेनची ही लांबी आणि बोगद्याची लांबी मीटर मध्ये आहे, म्हणून त्या ट्रेनचा वेग मीटर प्रति सेकंद घ्यायचा. पुढे चला. ही बेरीज सर 560, समोर वेळ काढायचा शब्द असाच 20 मीटर प्रति सेकंद. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला मांडावी लागते. लक्ष द्या. भागीला असेल गुणीला मांडावी लागते, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. इथं शून्याला शून्य खलास होईल. आता 56 आणि भागीला 2 समोर वेळ आणि हा भाग जातो लेकरांनो 28 न. याचा अर्थ काय हो तर 28 सेकंद हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. 360 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी त्या ट्रेनला 28 सेकंद एवढा वेळ लागेल हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता